नमस्कार मैत्रिणींनो, आजची ही ब्लाऊज डिझाईन तुमच्या साडीला देणार आहे अतिशय नवीन लुक। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे घेतले आपण अस्तर, त्याच्यावर मोजली पूर्ण उंची 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 ते 10 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घ्या। 10 इंचाची इथे गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघा, आता ज्या मैत्रिणींना पंचकोनी गळ्याला आकार देता येत नाही त्यांनी ह्या पद्धतीने नक्की आकार देऊन बघा। पहिले काय करायचे, ही तिरपी रेष मारायची, नंतर ही तिरपी रेषा पुन्हा इथे अशी जॉईंट करायची आणि ज्या तिरप्या रेषा आपण मारल्या ना त्यालाच असा थोडासा गोल आकार आपल्याला इथे द्यायचा आहे। बघा, ह्या पद्धतीने इथे गोल आकार दिला, नंतरून इथे द्यायचा आणि अगदी सुंदर असा आकार आपण हा पंचकोनी गळ्याला दिलेला आहे। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। आता घ्यायचं कॅनव्हास, ते डबल घडी करून बंद बाजूकडे करायची, एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण आता कपड्यावरती आखला ना तोच आकार आपल्याला असं कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची, कॅनव्हासला पुन्हा अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा। आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। बघा, अगदी छान असा आकार आपला तयार झालेला आहे। आता घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे ह्या पद्धतीने आणि कट केलेलं कॅनव्हास घ्यायचं, सेंटरला सेंटर लावून ते कॅनव्हास मॅच करायचं आणि पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून इथे पण पिन लावायची आणि जी रेषा आपण मारली ना बरोबर त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। आता हा मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। 1.5 इंच अंतर सोडून हा कपडा कट करायचा आहे आपल्याला आणि छोटे छोटे कट इथं पूर्ण गळ्यावरती अशी मारायची। इथे कोपऱ्यात अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे व्यवस्थित असं अस्तर आणि कॅनव्हास फोल्ड होईल। कट मारून झाले की अस्तर आणि कॅनव्हास या पद्धतीने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे बोटाने आणि नंतर ते असं मध्ये घालून वरतून व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची। दाबटीप जर व्यवस्थित मारली तरच गळ्याचा आकार हा व्यवस्थित येणार आहे। आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। उरलेला कपडा घ्यायचा कट करून। बघा, ह्या पद्धतीने आपण सगळा कपडा अगदी व्यवस्थित असा कट केलेला आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा। खाली 1/2 इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। आता एक पट्टी घ्यायची, ती कमरेला लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचंय। ती पट्टी ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। सेंटरला एक रेष मारायची आहे ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपण इथे घ्यायची कोणतीही लेस, तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता। मी अगदी अशी छोटी म्हणजे नाजूक लेस इथे आपण घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने ती आपण लावून घेणार आहे। जसा गळ्याचा आकार दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची। तुम्ही इथे अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही काही हरकत नाही, तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता। बघा, अगदी सुंदर अशी लेस आपली इथे लागलेली आहे। नंतर पुन्हा एक पदर आपल्याला लेसचा इथे लावून घ्यायचा आहे, साधारण 1 इंच अंतर सोडून। इथे सुद्धा आपल्याला जसा आकार आहे तशाच आकारामध्ये लेस अशी लावत येऊन जी रेषा आपण मारली ना तिथून आपल्याला इथे थोडासा गोल आकार वळवून लेस अशी मागे करून घ्यायची कमरेच्या बाजूला। सेम ह्या बाजूला जशी लेस लावली तशीच ह्या बाजूने सुद्धा आपण लेस लावणार आहे।
आता ही लेस नाजूक असल्यामुळे याला डबल शिलाई मारायची गरज नाही आहे. थोडीशी जर तुम्ही रुंद लेस लावत असाल तर त्याला डबल शिलाई नक्की मारायची. डबल शिलाई म्हणजे मैत्रिणींनो दोन्ही कडेला, म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला शिलाई मारायची, त्याला डबल शिलाई आपण म्हणतो. बघा आपली लेस लावून झालेली आहे. लगेच आपण लटकन बनवणार आहे. चौकोनी तुकडे इथे कपड्याचे आपण घेतलेले आहे. बघा ह्या पद्धतीने आपण याला असे चुन्या पाडून एक शिलाई मारून घेतली आणि याच्या असं त्रिकोणमध्ये ठेवून शिलाई मारून घ्यायची. वरतून हा कपडा याच्यावरती फोल्ड करून घ्यायचा, पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण शिवून घ्यायचा. मैत्रिणींना आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे लटकनसुद्धा शिकवले जातात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला लटकनसुद्धा बनवता येईल आणि ब्लाऊज डिझाईनसुद्धा बनवता येईल. बघा ह्या पद्धतीने लेस लावायची आणि सुंदर असं लटकन इथे आपलं तयार होतं अगदी कमी वेळात. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला असं लटकन लावू शकता. दुसरे लटकन आपलं बनवून झालं की वरतून 2.5 इंच मोजायचे. दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला बनवायचे सुंदर असं फूल. इथे 21 ते 21.5 इंचाचा कपडा आपण घेतला. रुंदीला घेतला 3.5 इंच. त्याला डबल घडी करून एक शिलाई मारून घ्यायची कडेला. त्या पट्टीला असं पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ज्या बाजूने आपण शिलाई मारली ना तिथे आपल्याला एक शिलाई अशी कडेला बरोबर मारून घ्यायची, म्हणजे ती पट्टी आपली अशी सरळ होईल. किंवा तुम्ही प्रेस करून घेतली तरी चालेल. आता आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे. दोरा घेताना मॅचिंग घ्यायचा आणि त्या पट्टीला ह्या पद्धतीने टाके टाकायचे आपल्याला. इथे थोडे मोठे टाके तुम्ही टाकले तरी काही हरकत नाही. हे बघा ह्या पद्धतीने टाके टाकून दोऱ्याचे दोन्ही टोकं आहे ना ते असे खेचून घ्यायचे आणि ते बांधून टाकायचं. त्याचं सुंदर असं फूल अगदी कमी वेळात तयार होतं. काही मैत्रिणींना फूल करायला जमत नाही, त्यांनी ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. ते लावायचं आपल्याला इथे सेंटरला. तुम्हाला जर डायरेक्ट मशीनवर शिवता येत नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा इथे टाकं टाकून ते पॅक करू शकता. बघा आपलं फूल लावून झालेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला सुंदर असं शोचं बटन लावायचं आहे. बटन लावताना आपण ब्लाऊजच्या कलरचं किंवा गोल्डन बटन इथे लावू शकतो. आपण आता इथे ब्लाऊजच्या कलरचं बटन इथे लावणार आहे. मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.